नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 5 भौमितिक आकारांची ओळख. व्यवसाय 1. प्रश्न पहिला, चेंडूचा पृष्ठभाग कसा असतो? मित्रांनो, चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र आकाराचा असतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 वक्र. मित्रांनो, सपाट आकार हा चेंडूचा नसतो, उभा आकार हा चेंडूचा नसतो आणि त्रिकोणी आकाराचा सुद्धा चेंडू नसतो. चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र असतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 2, खालीलपैकी वक्र पृष्ठभाग कशाचा असतो? वक्र पृष्ठभाग पर्याय क्रमांक 1 ग्लास. मित्रांनो, ग्लासचा पृष्ठभाग हा वक्र असतो, वक्र आकाराचा असतो. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 2 जर आपण या ठिकाणी बघितलं तर फळा. मित्रांनो, फळ्याचा पृष्ठभाग हा सपाट असतो. टेबलाचा पृष्ठभाग सुद्धा सपाट असतो. पर्याय क्रमांक 4 कपाट. कपाटाचा पृष्ठभाग सुद्धा सपाट आकाराचा असतो. मग वक्र पृष्ठभाग हा ग्लासचा असतो. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3, शेजारील आकाराचे नाव पर्यायातून शोधा. मित्रांनो, हा आकार कशाचा आहे? पर्याय क्रमांक 1 गोल. मित्रांनो, गोल आकार हा चेंडूचा असतो. पर्याय क्रमांक 2 शंकू. शंकूच्या आकाराचं काय असतं तर आईस्क्रीम शंकूच्या आकाराचे असते किंवा कोण हा शंकूच्या आकाराचा असतो. पर्याय क्रमांक 3 दंडगोल. मित्रांनो, ही आकृती आपल्याला दंडगोलाची या ठिकाणी दिसत आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 शेजारील आकाराचं नाव हे दंडगोल आहे. पर्याय क्रमांक 4 आहे इष्टिका चिती. इष्टिका चितीच्या आकाराची कंपास पेटी असते. इष्टिका चितीच्या आकाराची बांधकामासाठी वापरली जाणारी वीट असते. मग शेजारील आकृती ही दंडगोलाकृती आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4, खालील पर्यायातून इष्टिका चितीचा आकार ओळखा. इष्टिका चितीचा आकार आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे हा 1 नंबरचा आकार शंकूचा आहे. पर्याय क्रमांक 2 हा वर्तुळाचा आकार आहे, म्हणजे चेंडूचा आकार आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आकार हा थोडा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे आपल्याला काडीश पेटी. मित्रांनो, काडीश पेटी ही इष्टिका चितीच्या आकाराची असते. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5, शेजारील आकाराचे नाव पर्यायातून शोधा. मित्रांनो, 5 नंबरच्या प्रश्नामध्ये दिलेली आकृती ही चेंडूची आकृती आहे. चेंडू आहे. मग चेंडू हा गोल असतो. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 गोल. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 दंडगोल आहे. ही दंडगोलाची आकृती नाही. पर्याय क्रमांक 2 इष्टिका चिती सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 4 शंकू. शंकूचा सुद्धा आकार हा आपल्याला दिसत नाहीये. प्रश्न नंबर 5 मध्ये दिलेली आकृती ही वर्तुळाची आकृती आहे. वर्तुळाकृती आकार आहे, म्हणजे हा चेंडू आहे आणि चेंडू हा गोल असतो. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 गोल. प्रश्न नंबर 6, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1 आहे दंडगोल. पर्याय क्रमांक 1 दंडगोलाची आकृती बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे गोल. आपल्याला चेंडू दिलेला आहे. चेंडू हा गोल असतो. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे इष्टिका चिती. इष्टिका चिती ही आयताकृती असते. पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. काडीश पेटी ही इष्टिका चितीच्या आकाराची असते. पर्याय क्रमांक 4 आहे शंकू. मित्रांनो, ही आपल्याला या ठिकाणी एक पेटी दिसत आहे. मग हा शंकूचा आकार नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही जोडी चुकीची आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7, शेजारील आकृतीचा आकार पर्यायातून शोधा. प्रश्न नंबर 7 मध्ये दिलेली आकृती ही शंकूची आकृती आहे, कोणाची आकृती आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शंकू. गोल, दंडगोल, इष्टिका चिती हा आकार नाहीये. तर दिलेली आकृती ही शंकूची आकृती आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शंकू. प्रश्न नंबर 8, मेणबत्तीचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. मेणबत्तीचा पृष्ठभाग सपाट नसतो. मेणबत्तीचा पृष्ठभाग त्रिकोणाकृती नसतो. आणि त्यानंतर आहे वक्र.
मित्रांनो, मेणबत्तीचा पृष्ठभाग हा वक्र असतो. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 वक्र. प्रश्न नंबर 9, चेंडूला किती कडा असतात? मित्रांनो, चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र असतो. चेंडूला एकही कडा नसतात. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 0. प्रश्न नंबर 10, आईस्क्रीम कोणाला किती कोपरे असतात? आईस्क्रीम कोणाला एक कोपरा असतो. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 1. प्रश्न नंबर 11, सोबतच्या आकृतीला किती कडा व कोपरे आहेत? मित्रांनो, या आकृतीला 2 कडा आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो ही एक आणि या ठिकाणी एक, या 2 कडा आहेत. आणि कोपरे जर म्हटले तर या ठिकाणी या आकृतीला एकही कोपरा नाहीये. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2 कडा व 0 कोपरे. प्रश्न नंबर 12, खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते? मित्रांनो, चेंडू हा घरंगळतो. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेंडू. प्रश्न नंबर 13, खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही? पर्याय क्रमांक अ मोजपट्टी. मित्रांनो, मोजपट्टी घसरते. त्यानंतर पर्याय क्रमांक ब गोट्या. आता गोट्या घरंगळतात कारण की चेंडू आणि गोटी जर म्हटलं तर या गोलाकृती आहेत आणि या वस्तू काय होतात? घरंगळतात. म्हणजे गोट्या या घसरत नाही. पर्याय क्रमांक क पाटी. पाटी ही सुद्धा घसरते. मग घसरत नाही अशा वस्तू आहेत पर्याय क्रमांक ब गोट्या. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भौमितिक आकारांची ओळख व्यवसाय 1 हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.